जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये शिष्य लक्षण पाहत आहे। शिष्य लक्षण बघत असताना एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे आपला आचार। कारण साधकाचं जीवन दोन अंगांनी पुढे जात असतं, त्याचा स्थूल देह आणि त्याचं आंतरिक जीवन, त्याचं मन, चित्त, त्याची बुद्धी वगैरे। आपण कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आचार करतो तेव्हा ते फक्त बाह्य पडसाद असतात। त्या आचाराची खरी सुरुवात आपल्या अंतरामध्ये झालेली असते। आपल्याला राग येणं, मोह उत्पन्न होणं इत्यादी गोष्टी आधी आत घडतात आणि मग त्याचे पडसाद बाहेर दिसतात। कुणीतरी आपल्या मनाविरुद्ध वागतं किंवा कुणीतरी आपल्याला त्रास देतं। मुळात आपल्या मनाविरुद्ध वागला आहे ही गोष्टसुद्धा आधी आंतरिक घडते। कुणी आपल्याला त्रास दिला की त्याचा पडसाद आधी आत उमटतो आणि मग शरीराच्या स्थूल देहाच्या रूपानं बाहेर त्याचं प्रगटीकरण होतं। हा जो बाहेर आणि आत असलेला संबंध आहे हा आचार सांभाळण्यामध्ये महत्त्वाचा ठरतो, किंबहुना याचमुळे आचाराला परमार्थात महत्त्व आहे। असं पहा, समजा आपण असं गृहीत धरू की आज आपल्याला तंबाखू खाण्याचं व्यसन आहे। आता जेव्हा आपण जन्माला आलेलो होतो तेव्हा आपल्याला हे व्यसन होतं का? मुळीच नाही। याचा अर्थ तंबाखू खाण्याची क्रिया, आचार कधी ना कधीतरी आपण केला आणि त्याचं रूपांतर वाईट सवयीमध्ये, व्यसनामध्ये झालं। यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या आचारातून आपली बुद्धी तयार होते। आपल्या कर्मांमधून आपण पुढे काय कर्म करणार याचं बीज पेरलं जातं। जर समजा कधी तंबाखूला शिवलंच नसतं तर कधी तंबाखूचं व्यसन लागलंच नसतं। अशा पद्धतीनं आपले आचार आणि विचार एकमेकांच्या हातात हात घालून चालत राहतात। आता हे खरं म्हणजे सर्वांच्याच बाबतीत होतं। ती व्यक्ती परमार्थ मार्गामध्ये असो अथवा नसो, साधक शिष्य असो अथवा नसो, पण परमार्थात हे जास्त बारकाईनं बघणं का गरजेचं आहे? कारण आपण आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होण्याचा प्रयत्न करतोय म्हणून। परमात्मा सर्वांच्या अंतर्यामी आहे, माझ्यात आहे आणि कुत्र्यामध्ये नाही असं नाही। सर्व चराचर विश्वाला परमात्मा व्यापून आहे। मुख्य गोष्ट अशी की तो जो चराचर सृष्टीला व्यापून आहे तोच आपल्या अंतरामध्ये आहे आणि तीच आपली खरी ओळख आहे। देहाच्या किंवा देहाला जे नाव प्राप्त झालेलं आहे त्याच्या अंगानं जी आपली ओळख आहे ती आपली खरी ओळख नाही। आत असलेला आत्मस्वरूप ही आपली खरी ओळख। पण आपल्याला आपल्या मनामुळं, देहबुद्धीमुळं, आपल्या चित्तामुळं त्या आत्मस्वरूपापर्यंत पोचता येत नाही, ही अडचण आहे। तर आता या गोष्टी बाजूला झाल्या की आपण तिथे पोचणार हे अगदी उघड आहे। म्हणजे याचा अर्थ असा की आधी त्या शुद्ध असणं गरजेचं आहे। देह म्हणा, आपले आचार विचार म्हणा किंवा आपल्या भावभावना म्हणा। साधकानं, शिष्यानं विकारांपासून मुक्त असणं अत्यंत गरजेचं आहे। असं पहा, आता इथे दोन गोष्टी आहेत। एक तर स्थूल देह आहे आणि त्याच्या आत असलेलं मन वगैरे आहे। देह स्थूल असल्यामुळं त्याला स्थूलतेचे नियम आहेत। तो वयानुसार वाढतो, नंतर थकतो आणि नंतर मरून जातो। काही आजार त्याला होतात तर काही वेळेला आणखी अपघात वगैरे होतात। मनाच्या बाबतीत तसं नाही। मन कुणाचं कधी म्हातारं होत नाही। त्याच्यावरती वेगवेगळे परिणाम होत असतात हे मात्र खरं आहे। पण जशा तारुण्यात वासना असतात तशाच वृद्धाप्यकाळीसुद्धा मनामध्ये वासना वास करून असतात। ही एक वेगळी गोष्ट मनाच्या बाबतीत आहे। देहाचं कसं आहे
तो स्थूल असल्यामुळे त्याला पूर्णपणे शुद्ध राखता येत नाही. जसं की देहामध्ये मलमूत्र हे असणारच, हाड, मांस, इतर कीटक किंवा इतर जंतू हे देहामध्ये असणारच. मन मात्र सूक्ष्म स्वरूपात आहे, देहाच्या अंगानं सूक्ष्म आहे. आत्म्याच्या अंगानं मन, देह, बुद्धी, चित्त हे सगळंच स्थूल आहे. आत्माच केवळ सूक्ष्म आहे. पण देहाच्या दृष्टीनं पाहायला गेल्यास त्याच्या आत असलेलं मन, बुद्धी, चित्त या गोष्टी सूक्ष्म आहेत. त्यामुळे त्या जास्त पवित्र करता येतात, राखता येतात. ही पण एक बाब त्यांच्या बाबतीत आहे. मग जे शुद्ध राखता येतं किंवा करता येतं त्याचा विचार साधकानं करणं आवश्यक आहे. देह तर आपण आपल्या शक्यतेनुसार शुद्ध ठेवतो. रोज सकाळी दात घासतो, प्रातर्विधी, अंघोळ वगैरे करून त्याची शुचिर्भूतता राखतो. वस्त्रे, आपल्या घरातील गोष्टी इत्यादी स्वच्छ ठेवतो. पण मनाचं काय, आपल्या चित्ताचं, आपल्या अंतःकरणाचं काय? आपण शरीर स्वच्छ करताना मनामध्ये कोणाचा तरी द्वेष धरू शकतो. आपण स्वच्छ कपडे अंगावरती घालत असताना मनामध्ये कोणाबद्दल तरी किलमिश, कोणाबद्दल तरी राग, कामना असे विकार बाळगू शकतो. म्हणून साधकानं, शिष्यानं जास्त सावध असणं गरजेचं आहे की आपण काय करतोय, या चालू क्षणामध्ये आपल्या मनात, आपल्या चित्तात काय सुरू आहे. भगवंताचे, नामाचे विचार सुरू आहेत, सद्गुरूंच्या उपदेशाचे विचार सुरू आहेत, का काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादींचे विचार चालू आहेत. हे ज्याचं त्यानं वेळोवेळी परखणं गरजेचं आहे. वेळोवेळी असा शब्द आहे बरं का. कधीतरी दिवसातून एकदा पारख केली तर चालणार नाही. क्षणोक्षणी हा विचार करणं गरजेचं आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, तसा हा अभ्यास आहे. प्रत्येक वेळेला आपल्या वृत्तींकडे, आपल्या कामनांकडे, आपल्या विचारांकडे बारकाईनं लक्ष पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात पहा, रात्रंदिसा आम्हा युद्धाचा प्रसंग. ते असं का म्हणतात? कारण युद्ध अखंडत्वानं चालू आहे. भगवंता आत आहे, वृत्ती तिकडे वळण्याच्या ऐवजी बहिर्मुख होत आहेत. भगवंता आत आहे, मन तिकडे वळण्याच्या ऐवजी विषयांचा विचार करतंय. भगवंता आत आहे, पण त्याच्या साधनेला बसण्याच्या ऐवजी देहाचं भलतंच काहीतरी चालू आहे. म्हणून मला जायचं आहे आत, पण माझं जाणं होतंय बाहेर. हा युद्धाचा प्रसंग आहे, जो साधकाच्या जीवनात कायमस्वरूपी आहे. म्हणून तिथे बारकाईनं लक्ष पाहिजे. कालपर्यंत शिष्य लक्षणांमधल्या 23 ओव्या आपण पाहिल्या. आता 24व्या ओळीत समर्थ काय म्हणतायत पहा. या ओळीमध्ये ते म्हणतात, शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता. आता इथे परोपकार आणि निर्मत्सरी असणं या आचरणाशी संबंधित गोष्टी समर्थांनी सांगितल्या. म्हणून आपण आचार, विचार, आपला देह यांचा संबंध पाहतोय. आपल्या शुद्धतेसाठी, मग ती शुद्धता आचाराची असो किंवा विचारांची असो, त्याच्यासाठी साधकानं कायम अंतर्मुख राहून आपलं परीक्षण करणं गरजेचं आहे. गोंदवलेकर महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे. श्री महाराज म्हणतात, परमार्थ हा स्वतःच स्वतःशी करायचा खेळ आहे, अभ्यास आहे. आपण काय करतो? आपण बाहेरचे दोष पाहायला जातो. कोण कसा बोलत आहे, कोण कसा वागत आहे, कोण कशी वस्त्रे घालत आहे, वगैरे वगैरे. आपण अंतरात कसे आहोत इकडे आपण वळून पाहत नाही. हा आपला एक फार मोठा दोष आहे. श्री महाराज म्हणत नाहीत का, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मुसळापेक्षा मोठं दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ कुसळा एवढं पण दिसत नाही. कायम पाहताना दुसऱ्यामधले, दुसऱ्या घटनेमधले किंवा व्यक्तीमधले दोष पाहणे हा आपला स्वभाव झालेला आहे. हा परमार्थ साधनेच्या खूप आड येतो. समर्थ परोपकार हा गुण शिष्यामध्ये असावा असं जेव्हा सांगतात, त्यावेळी अंतर्मुखतेनं केलेला तो परोपकार आहे. असं पहा,
परोपकार म्हणजे दुसऱ्याची पीडा कमी करण्यासाठी आपण काहीतरी केलेली हालचाल. आता हे घडण्यासाठी आपण पहिल्यांदा अंतर्मुख नको का? समजा एक कुत्र्याचं पिल्लू रडत आहे किंवा एखाद्या व्यक्तीला आजारानं त्रास होत आहे, तर समोरच्या जीवाला त्रास होतोय याची जाणीव होण्यासाठी आपलं स्वतःचं अंतःकरण कोमल नको का? आपणच जर मस्तीने मदाने ग्रासलेले असू तर आपण त्या धुंदीत असू. दुसऱ्याचा त्रास आपल्याला कळणार नाही. इतिहास काढून बघा. रावणापासून ते कंसापर्यंत आणि अगदी आजपर्यंत हे लागू आहे. जो सत्तेच्या किंवा आपल्या अहंकाराच्या धुंदीत असतो त्याला दुसऱ्याचा त्रास कळत नाही, दुसऱ्याच्या वेदना कळत नाहीत. सीता रडत होती, मला सोड म्हणत होती, हे बरं होणार नाही तुझ्यासाठी. रावणानं कुठं सोडलं तिला? सीतेचं सोडा. सीतेला पळवण्याच्या आधी त्यांना असंख्य स्त्रिया पळवलेल्या होत्या, त्यांच्यावरती बलात्कार केले होते. कंसानं आपल्याच बहिणीची तान्ही बाळं दगडावरती आपटून ठार मारली. असं कोण करू शकतं? ज्याचं काळीज दगडाचं आहे, ज्याच्या अंतरामध्ये काही भावभावनाच नाहीत, ज्याला स्वतःचा अहंकार या व्यतिरिक्त काहीही दिसत नाही, अशीच व्यक्ती अशी कृत्य करू शकते. समोरच्या जीवाला त्रास होतोय हे समजण्यासाठी त्या त्रासाची जाणीव आपल्या अंतःकरणात असावी लागते. त्यासाठी आपलं अंतःकरण कोमल, शुद्ध असावं लागतं, संवेदनशील असावं लागतं. तरच आपल्याला समोरच्याची पीडा कळणार आणि तरच आपल्याला अशी बुद्धी होणार की याच्यासाठी काहीतरी करावं, परोपकार करावा. म्हणजे पहा, परोपकार या शब्दाच्या मागे आपल्या अंतराची शुद्धता लपलेली आहे, जी समर्थांना सूचित करायची आहे. जसं आपण मगाशी पाहिलं की तंबाखू खाण्याचं कर्म केलं, आचार केला म्हणून तंबाखूची सवय लागते. तसंच जर शुद्ध आचार ठेवला तर शुद्ध आचाराचीच सवय लागते आणि मग त्याचा शुद्ध पडसाद आतमध्ये उमटतो. कधी कोणाच्या घरी पूजा असेल किंवा रुद्राभिषेक वगैरे असेल तर लक्ष देऊन पहा. आपण दिवसभर त्या पूजेच्या तयारीत असतो. थोड्या वेळानं गुरुजी येतात, मग त्यांची तयारी, मग पूजेची तयारी चालूच असते. मग गुरुजी लघुरुद्र सुरू करतात. शंकरावरती अभिषेक होत असताना, रुद्र ऐकू येत असताना एक मंगलमय वातावरण निर्माण होतं. अशा वेळी आपल्या मनाकडे पहा, आपल्या चित्ताकडे आणि अंतःकरणाकडे पहा. ते सुद्धा त्या पवित्र वातावरणामुळं थोडं का होईना पवित्र झालेलं असतं. हीच गोष्ट पवित्र तीर्थक्षेत्रांच्या बाबतीतही लागू आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई समोर उभे राहिले की नकळत डोळ्यांमध्ये पाणी येते, ऊर भरून येते आईच्या प्रेमाने. हे का घडतं? कारण तिथलं वातावरण, तिथे असलेलं देवीचं वास्तव्य. तसंच केदारनाथ म्हणा, बद्रीनाथ म्हणा किंवा गोंदवले म्हणा, अक्कलकोट म्हणा, शेगाव म्हणा, पावस म्हणा, पवित्र ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या वातावरणाचा क्षणिक का होईना, किंचितसा का होईना आपल्यावरती परिणाम होतो. कारण तिथे जाण्याचा आचार आपण केला, तिथे जाण्याचं कर्म आपण केलं. घरात अंथरुणावरती लोळत पडलेलो असतो तर तसा भाव, तशी पवित्रता अनुभवता आली नसती. याचा अर्थच असा की आपल्या आचारावरती आपल्या अंतःकरणावर होणारा परिणाम अवलंबून आहे. म्हणून शुद्ध आचाराचा जो अभ्यास करतो त्याला ती शुद्धता आपल्या आत उतरत आहे असा अनुभवसुद्धा येतो. परोपकारासाठी ही आंतरिक शुद्धता अत्यंत गरजेची आहे. कधी कुणाचा त्रास पाहिला आणि तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्या क्षणी आपल्या अंतःकरणाची पण शुद्धी होते, मनाची, चित्ताची शुद्धी होते, जी आपल्याला पुढे साधनेत उपयोगी पडते. म्हणून परोपकार समर्थ सांगत आहेत. काहीतरी दुसऱ्याच्या उपयोगी यावं इतकाच त्याचा उथळ अर्थ नाही. त्याचा अर्थ अतिशय खोल आहे. कारण प्रत्येक परोपकाराबरोबर आपल्या चित्तशुद्धीचा अभ्यास घडत आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे.
आता या अभ्यासाचा पुढे दिलेल्या लक्षणाशी कसा संबंध आहे ते कळेलच. समर्थ म्हणतायत, शिष्य पाहिजे निर्मत्सरी. मत्सर हा षड्विकारांपैकी एक. मग समर्थांना काम, क्रोध, लोभ, मोह, मद इत्यादी शब्दही घालता आले असते, पण या सर्वांचा प्रातिनिधिक शब्द म्हणून मत्सर त्यांनी घातलेला आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद हे 5 विकार झाल्यानंतर शेवटचा असलेला मत्सर. म्हणजे मत्सरामध्ये उरलेले 5ही विकार समाविष्ट आहेत हे अगदी उघड आहे. काम म्हणजे इच्छा, काहीतरी मिळावं अशी इच्छा प्राप्त होणं. अमुक एक दागिना, तो मिळाला नाही तर जो निर्माण होतो तो क्रोध. क्रोध म्हणजे अगदी रागच नव्हे, आपल्या चित्ताची जी विक्षिप्त अवस्था आहे, चित्त आपलं जे अस्थिर होतं, मन बुद्धी व्यग्र होते, त्याला क्रोध अशी संज्ञा आहे. हे सर्व रजोगुणामुळे होतं बरं का. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः असं गीता सांगते. क्रोधानंतर येतो लोभ. त्या वस्तूचा लोभ त्या ठिकाणी येतो. अंगठी मिळावी, कधी एकदा मिळतीये, कधी एकदा मी घेतीये असं व्हायला लागतं. हा झाला लोभ. या लोभामध्ये त्याच वस्तूचं चिंतन होत राहतं. काम क्रोध लोभानंतर येतो मोह. मग त्याची जणू मोहिनी पडते. त्या वस्तूच्या मोहात मनुष्य जातो. त्याच्याशिवाय त्याला काहीही सुचत नाही. आता ही वस्तू अंगठी केवळ आपण उदाहरण म्हणून पाहतोय बरं का. एखादी व्यक्ती, एखादी भावना, एखादा प्रसंग काहीही असू शकतं ज्याची कामना उत्पन्न होते आणि ती मोहापर्यंत येते. काम क्रोध लोभ मोह झाल्यानंतर मद निर्माण होतो. हा मद आहे एक प्रकारचा माज, एक प्रकारची अभिमानाची अहंकाराची धुंदी. आणि त्याच्यानंतर आहे मत्सर. म्हणजे मला ती अंगठी हवी आहे ना, पण दुसऱ्याकडे समजा ती असेल तर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला जो वाटतो तो मत्सर आहे. कधीकधी आपल्याला हवी असलेली वस्तू त्याच्याकडे असते म्हणून तो मत्सर वाटतो, किंवा कधीकधी आपल्याकडेही आहे आणि त्याच्याकडेही आहे तरीसुद्धा आपल्याला तो मत्सर वाटतो. आपल्याला ऑफिसमध्ये प्रमोशन हवं असतं, आपल्याला मिळत नाही, आपल्याबरोबरच्या व्यक्तीला मिळतं. त्याच्याबद्दलची जी घृणा उत्पन्न होते तो मत्सर आहे. त्याच्याबद्दलचा जो द्वेष आत निर्माण होतो तो मत्सर आहे. म्हणजे पहा, मत्सर किती चिवट आहे आणि किती घातक आहे, किती सूक्ष्म आहे, जो आपल्याच आत येऊन बसतो आपल्याही नकळत. समर्थ म्हणतायत, शिष्यानं निर्मत्सरी असावं. म्हणजे ते आपल्याला सांगतायत की काम क्रोध या सगळ्यापासूनच त्यानं लांब असावं, केवळ मत्सर नाही. आणि म्हणूनच परोपकाराच्या वेळी आपण आचरणाचा जो विषय पाहिला तो इथेही लागू पडतो, किंबहुना त्याच्या आधारानंच समर्थ पुढे हा उपदेश करतायत. असं पहा, शुद्धतेचा अभ्यास सर्व ठिकाणी शुद्धताच आणतो. आपण दुधामध्ये साखर घातली, ती ढवळली की असं होतं का की खालचं दूध गोड आहे, मधलं नाही, आणि वरचं गोड आहे? संपूर्ण दूध गोड होऊन जातं. तसं आचरण साधकाच्या बाबतीत करतं. आपण शुद्ध अंतःकरणानं परोपकार केला की चित्तशुद्धी घडते, आणि चित्तशुद्धी जसजशी होत जाते तसे षड्विकार आपोआप बाजूला जातात. असं पहा, ज्याची दृष्टी स्वच्छ आहे त्याला स्वच्छच दिसणार. ज्याने ज्या रंगाचा चष्मा डोळ्यावर घातला आहे तो रंग त्याला जगामध्ये दिसणार. तसंच आपल्या शुद्धतेचं आहे. मत्सर का आला तर मुळात काम आधी तिथे आला. आधी इच्छा आली की अमुक गोष्ट झाली पाहिजे, अमुक वस्तू मिळाली पाहिजे वगैरे. इच्छाच जर निर्माण झाली नाही तर पुढचे क्रोध लोभ मोह मद मत्सर येतच नाहीत. म्हणजेच मत्सराच्या पाठीशी असलेला काम साधकाला शिष्याला अडचणीत आणतो. जेव्हा साधक आंतरिक शुद्धतेचा विचार करतो, चिंतन करतो, त्या दृष्टीनं आपल्या आचाराची शुद्धता पाळतो, तेव्हा आपोआपच त्याचा काम निघून जातो.
काम निघून जातो म्हणजे विषयामधला निघून जातो. त्याचा काम चिकटतो आत्मस्वरूपाकडं. आत्मस्वरूपाचीच इच्छा त्याच्यापाशी राहते. अर्थात ही खूप परमशुद्ध अवस्था आहे, पण तिथपर्यंत अभ्यासानंच जाता येतं. म्हणून समर्थ परोपकारापासून निर्मत्सर होण्यापर्यंतचा अभ्यास सांगतायत. आपल्या बहिर्मुखतेमुळे आपल्याला विषयाचं ध्यान लागतं. भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायात भगवान म्हणतात, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोधोभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. विषयाच्या ध्यानामुळं बुद्धिनाशापर्यंतचा प्रवास होतो. मग मध्ये क्रोध येतो, मोह येतो, वगैरे वगैरे. हा क्रम भगवंतांनी का सांगितला? कारण हे आपल्या अंतरंगातच घडतं. सर्वनाश साधकाचा बाहेरून कुठून होत नाही, त्याच्याच आत सुरू होतो आणि त्याच्याच आत संपतो. सुरुवात श्लोकाची आहे, ध्यायतो विषयान् पुंसः, म्हणजे विषयाच्या ध्यानानं सुरुवात झालेली आहे की जिथं कामना उत्पन्न झाली. आठवून पहा, एकदम मिसळ खाण्याची इच्छा होत नाही. मिसळीबद्दल आधी ध्यान होतं, त्याचं चिंतन होतं, मिसळ कशी आहे त्याची चव आठवली जाते आणि मग ती खाण्याची इच्छा निर्माण होते. आणि मग पुढे षड्विकार आहेतच सगळे. प्रश्न असा उद्भवतो की इकडं आपलं लक्ष आहे की नाही. म्हणून अंतर्मुखता आचाराचं महत्त्व आहे. आचाराने अंतःकरण शुद्ध राहतं आणि अंतःकरणामधील अंतर्मुखतेमुळे आचारात शुद्धता येते. ज्या शुद्धतेमुळं परोपकाराची भावना निर्माण होते, ज्यानं पुन्हा चित्तशुद्धी घडते आणि या सगळ्याची मदत आपल्या षड्विकारांना जिंकण्यामध्ये होते. म्हणून समर्थ आधी परोपकार सांगतात आणि नंतर निर्मत्सरी असावं असं सांगतात. शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी. आता पुढे ते काय म्हणतात पहा. शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता. आत्तापर्यंत निरूपणात आपण काय ऐकलं? आपला आचार आणि विचार यांचा संबंध कसा आहे, आपली चित्तशुद्धी कशा पद्धतीनं होते आणि षड्विकारांपासून आपल्याला कसं सुटता येतं. आता हे आपण ऐकलं, पण आपल्याला समजलं का, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून समर्थ अर्थांतरी असा शब्द वापरतायत. म्हणजे काय तर सद्गुरूंना जे सांगायचं आहे ते जाणण्याची पात्रता शिष्याजवळ पाहिजे, ते समजून घेण्याची पात्रता पाहिजे. एखादा विषय आपल्याला केव्हा समजतो? आधी जेव्हा आपण चित्तामध्ये हे जाणतो की आपल्याला ते समजलेलं नाही, त्याच्यानंतर समजण्याची शक्यता उत्पन्न होते. ज्याच्याजवळ हा अभिमान आहे की मला हे माहीतच आहे, हा काय शिकवणार, अशी व्यक्ती कधी शिकेल का? मुळीच नाही. वर्गामध्ये शिक्षक शिकवण्याचं काम करत असतात, मुलं शिकतात का, हा मोठा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्याचं शिक्षकांकडं लक्ष असतं, एकाग्रतेनं ते समजून घेण्याचा जो प्रयत्न करतो तो शिकतो. बरं तितकंच नव्हे, घरी गेल्यानंतर त्या अभ्यासाची उजळणी तो करतो. त्यामध्ये त्याला काही प्रश्न पडतात, ते प्रश्नसुद्धा लीनतेनं, लीनता हा शब्द आहे बरं का, आपल्या ज्ञानाचा अभिमान बाजूला ठेवून जो लीनतेनं शिक्षकांजवळ प्रश्न घेऊन जातो, त्या प्रश्नांचं समाधान शिक्षक करतात. आता कसं आहे, प्रश्न घेऊन कुणीही शिक्षकांकडे गेलं तरी शिक्षक समाधान सांगतील, पण जो लीनतेनं गेलेला आहे, प्रामाणिकपणे गेलेला आहे, त्याला ते समाधान समजतं, पटतं, त्याच्या अभ्यासामध्ये ते उतरतं. जो गुरूंची परीक्षा घ्यायला गुरूंना शंका विचारतो, त्याला कसं ज्ञान प्राप्त होणार? गुरूंकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आधी लीनता पाहिजे, नम्रता पाहिजे, आधी अभिमान कमकुवत असला पाहिजे. हे सगळं समर्थांना सुचवायचं आहे जेव्हा ते अर्थांतरी असा शब्द वापरतात, की त्यांना जे सांगायचं आहे ते समजून घेणारा शिष्य पाहिजे. सद्गुरूंना सांगायचं असतं आत्मज्ञानाविषयी. अर्थातच
समोर असलेला शिष्य बहिर्मुख असतो, अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करत असतो, आत्मज्ञानी नसतो. आत्मज्ञानी असता तर तो शिष्य म्हणून जवळ आलाच नसता, समोर आलाच नसता. सद्गुरू त्याला मार्ग दाखवतात. मग अशा वेळी त्यानं तो समजून घेणं आवश्यक आहे. त्या आत्मज्ञानासंदर्भात सद्गुरू काय उपदेश करतायत हे जाणून घेणं गरजेचं आहे. बरं समजलं नाही तर विचारणं पण गरजेचं आहे. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात भगवान म्हणतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. याचा विस्तार करताना माऊली म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथे आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. सद्गुरू आपल्याला अपेक्षित आहे ते ज्ञान देतात, पण विचारल्यानंतर. विचारेल कोण? ज्याला अभिमान नाही, जो नम्र आहे, जो लीन आहे, जो या जाणीवेत नाही की मला समजतं, मला कळतं. जो शरण आलेला आहे अशालाच सद्गुरू सांगतील आणि असाच शिष्य विचारील की मार्ग काय आहे. हे गुरु शिष्यांमध्ये घडणं अपेक्षित आहे. तेव्हा तिथे आध्यात्मिक पारमार्थिक साधना आहे. जर शिष्य अभिमानातच राहिला तर तो शिष्य नाही. जो त्या अभिमानाला टाकतो तो शिष्य आहे. हा अभिमान परमार्थ मार्गातील मोठी धोंड आहे, मोठी अडचण आहे. अभिमान आत्मसाक्षात्काराच्या आड येतो हे तर सर्वश्रुत आहे. पण आत्मसाक्षात्कार होण्यासाठी सद्गुरुपदिष्ट मार्गानं चालावं लागतं. त्या मार्गावरून चालण्यासाठी सद्गुरूंनी सद्गुरुपदिष्ट साधना द्यावी लागते. त्यांच्याकडून ती साधना मिळण्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागतं. माऊलींच्या भाषेत तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. असं करावं लागतं, असं घडावं लागतं. तेव्हा सद्गुरू उपदेश देतात. पण हे घडण्यामध्ये सुद्धा अभिमान आडवा येतो, ही मोठी अडचण आहे. म्हणून समर्थ म्हणतायत की जो उपदेश सद्गुरू सांगतायत तो ग्रहण करण्याची, तो समजून घेण्याची क्षमता, पात्रता शिष्यामध्ये पाहिजे. शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता. जे सांगायचं आहे त्याच्या खोलात प्रवेश करता येईल शिष्याला, असा तो पाहिजे. जरा खाली बस, जरा उठ, जरा केर काढ, पुन्हा खाली बस, पुन्हा उठ, अशा एकामागून एक आज्ञा भाऊसाहेब महाराज अंबुराव महाराजांना करत. आणि अंबुराव महाराज एक अक्षर न बोलता आज्ञेचं पालन करत. अंतरामध्ये ही जाणीव पाहिजे की मी त्यांचा आहे. आता त्यांची आज्ञा म्हणजे माझ्याच आत्म्यानं दिलेली मला आज्ञा, म्हणजे जणू मीच मला सांगत आहे. इथंपर्यंत सद्गुरूंचे शब्द खोल गेले पाहिजेत. हे झालं सद्गुरूंच्या शब्दांमध्ये प्रवेश करणं. बाहेरची व्यक्ती मला काहीतरी सांगत आहे आणि ते मी माझ्या अभिमानाचा पडदा ठेवून ऐकत आहे. हा अर्थांतरी प्रवेश नाही. नुसता त्याचा अर्थ समजावून घेणे म्हणजे अर्थांतरी प्रवेश नाही. जसा की मी गीतेचा, उपनिषदांचा अभ्यास केला, पण मी अभ्यास केला या जाणीवेनं तो मी अभ्यास केला, माझ्या परीनं ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर ते अर्थांतरी प्रवेश करणं नाही. आपला अभिमान, आपला अहंकार टाकून ती सद्गुरू आज्ञा, ते सद्गुरूंचे शब्द अंतरामध्ये घेणे हा अर्थांतरी प्रवेश आहे. असं जो सद्गुरूंना जाणून घेण्याचा म्हणजेच त्यांच्या उपदेशाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तो शिष्य असतो. आणि याची सुरुवात आचरणापासून होते. कारण अर्थांतरी शिरण्यासाठी चित्ताची, अंतःकरणाची शुद्धता लागते. जसं आपण आत्ता पाहिलं की आपल्या अभिमानाचा पडदा ठेवून समोरच्याचं ऐकून घेणं म्हणजे अर्थांतरी शिरणं नव्हे. तर मग
तो अभिमानाचा पडदा बाजूला ठेवून अर्थांतरी शिरणं घडावं, यासाठी लागते ती शुद्धता. म्हणून परोपकाराचा विषय निर्मत्सर होण्यापर्यंत गेला आणि तिथून तो विषय अर्थांतरी प्रवेश करण्यापर्यंत आला. असा हा सगळा प्रवास आहे की शुद्ध आचरणानं चित्तशुद्धी, अंतःकरणशुद्धी घडणं, अंतःकरण चित्तशुद्धीच्या मार्गानं पुन्हा पुन्हा शुद्ध आचार घडत राहणं. हा शुद्ध आचार साधनेचाही आहे आणि परोपकाराचाही आहे. खरं म्हणजे साधना करणे हा जीवावरती एक प्रकारचा परोपकारच आहे. आपणच आपल्यावरती परोपकार करतो जेव्हा आपण सद्गुरुपदिष्ट साधना करतो, कारण त्या साधनेच्या मार्गानं जीवाचा उद्धार होतो. जसं एखाद्याचा आजार दूर करण्यामध्ये मदत करणं हा परोपकार आहे, तसंच जीवाला अज्ञानातून बाहेर काढून ज्ञानापर्यंत नेणं हा जीवाप्रतीचा परोपकार आहे. साधक अशा दोन्ही बाजूंनी शुद्ध होत जातो आणि आपल्या षड्विकारांपासून लांब होतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे तुटतात. हे सर्व ईश्वराकडे वळतात आणि शिष्य अधिकाधिक अंतर्मुख होतो. आणि असा निर्मत्सरी शिष्य सद्गुरूंच्या अंतरंगात शिरू शकतो. सद्गुरूंना जो उपदेश करायचा आहे त्याच्या गाभ्यामध्ये प्रवेश करतो. म्हणून समर्थ म्हणतायत, शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता. आता यापुढची लक्षणं आपण यथावकाश पाहूया. आज इथेच निरूपण सेवेला विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.